मुलुंडमधील मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। मुलुंड इथे झालेल्या दुर्घटनेनंतर MMRDAनं सखोल तपासणी करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केलंय। हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो 4 मार्गिकेची सखोल तपासणी करेल। पथकाचं नेतृत्व MMRDAचे संचालक बसवराज एम हे करणार आहेत। त्यांच्यासोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करतील। त्यांच्यासोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन 9 आणि 5 चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे 10 ते 12 अधिकारी असतील। आजपासून पुढचे 3 ते 4 दिवस किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत हे पथक अहोरात्र काम करणार आहे। त्यांच्या तपासणीचे, साइट व्हिजिटचे सगळे व्हिडिओ रेकॉर्ड ठेवले जातील। पथकाचं मुख्य काम सखोल बारकाईने तपासणी करून काल झालेला अपघात पुन्हा होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणं आणि ज्या ठिकाणी काही चुकीचं अथवा नियमांचं उल्लंघन करून किंवा धोकादायक काम सुरू असेल तिथे ते थांबवणं आणि योग्यरित्या काम करणं असेल। तसंच तपासणीच्या वेळी काम सुरू असलेल्या भागात स्लॅबचे तुकडे, बांधकाम साहित्य, सिमेंटचे भाग यासह इतर वस्तू धोकादायक स्थितीत असतील तर लगेच कारवाई करून काढणं असं देखील या पथकाचं काम असणार आहे। तपासणी पूर्ण झाल्यानंतर या पथकाचे प्रमुख एक रिपोर्ट बनवून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुपूर्द करतील। या रिपोर्टमध्ये कुठे कुठे धोकादायक स्थितीत गोष्टी आढळल्यात आणि त्यावर काय कारवाई केली, मेट्रोच्या बांधकामात तपासणीवेळी काय काय दिसून आलं हे लिहावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे। काल LBS रोडला जो मेट्रो ओव्हरब्रिज संदर्भात घटना घडलेली होती त्या संदर्भात मुलुंड पोलीस स्टेशन येथे आम्ही BNS चे सेक्शन 105, 110, 324(5) आणि 3(5) यानुसार गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित घटनेला जबाबदार असलेले जे प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्टी मॅनेजर, सुपरवायझर, इंजिनियर्स आणि एक वर्कर असे आम्ही आतापर्यंत 5 आरोपितांना ताब्यात घेतलंय। मेट्रो दुर्घटनेमध्ये मुलुंड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणी 5 आरोपींना अटक केलेली आहे। आपण जर बघतोय या ठिकाणी आता या 5 आरोपींना जे हॉलिडे कोर्ट आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात येत आहे। आपण यामध्ये जर बघितलं तर मिलन रोडवे बिल्डटेक ही जी कंपनी आहे तिचा जो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे हरीश चौहान, त्याच्याबरोबर प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ आणि डेप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग, त्याचबरोबर या कंपनीचा सुपरवायझर असलेला प्रशांत भोईर, त्याचबरोबर या कंपनीची जी कन्सल्ट कंपनी होती DB हिल LBG कंपनी तिचा प्रोजेक्ट मॅनेजर असलेला अवधूत इनामदार, या 5 जणांना मुलुंड पोलिसांनी अटक केलेली आहे। या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो मुलुंड पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि आज हॉलिडे कोर्टामध्ये त्यांना सादर केले जाईल। जास्तीत जास्त यांचा रिमांड जो आहे ते पोलीस मागणार आहेत। ही दुर्घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी काही जे कर्मचारी होते ते त्या ठिकाणी जे अटक आरोपी आहेत त्यातील काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते। ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस मेट्रोचं जे काम त्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं त्यामध्ये त्या बांधकामाच्या ठिकाणी यातील काही आरोपी उपस्थित होते। सुपरवायझर भोईर त्या ठिकाणी होता आणि ज्यावेळेस हे काम सुरू असताना जे लोखंडी त्याला सपोर्ट होता तो कापला गेला आणि तो कापल्यानंतर हे बांधकाम जे आहे ते खाली कोसळलं आणि यामध्ये ही दुर्घटना झाली, ज्यामध्ये एक व्यक्ती जे आहे तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 3 जण अजूनही जखमी आहेत, ज्यातील एकाची प्रकृती जी आहे ते गंभीर आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी मुलुंड पोलीस जे आहे ते पुढील कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। आणि ATSनं राज्यभरामध्ये मध्यरात्रीपासून मोठी कारवाई केली आहे। छाप्यांचं सत्र सुरू आहे। ATSचे राज्यभरात जवळपास 21 ठिकाणी छापे पडलेत। अनेकांना ताब्यात घेऊन ATS कडून कसून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अहिल्यानगर, यवतमाळ, पुसदमधील अकोल्यामध्ये ATSचे छापे पडलेले आहेत। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून हे छापे पडलेले आहेत। अहिल्यानगर, यवतमाळमधील पुसद आणि अकोल्यामध्ये ATSचे छापे पडले। अनेकांना ताब्यात घेऊन ATS कडून चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। राज्यभरात 21 ठिकाणी ATSनं ही कारवाई केली आहे। मध्यरात्रीपासून हे मोठं छाप्यांचं सत्र सुरू आहे। दहशतवादी संघटनांशी संलग्नित काही तरुणांची भरती सुरू होती असा संशय या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आहे आणि काल रात्रीपासून हे छाप्यांचं सत्र सुरू आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आतापर्यंतच्या चौकशीत काय माहिती हाती लागली आहे ATSच्या? प्रज्ञा, कालपासून ATSच्या अहिल्यानगर,
त्यासह यवतमाळमध्ये छापासत्र सुरू आहे. अनेकांच्या घरात धाडी टाकल्या जातात आणि अनेक तलवारी त्यासह काही संशयास्पद कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल हे सध्या एटीएसने ताब्यात घेतलेले. अद्याप कोणाला अटक केली नसली तरी जवळपास 14 संशयितांना एटीएसने ताब्यात घेतलेले आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. जे दहशतवादी सिम्पथायझर्स आहेत अशांच्या संशयाखाली या सगळ्यांच्या घरावरती, त्यांच्या कार्यालयांवर सध्या एटीएसची रेड सुरू आहे आणि आता आणखीन या रेडमध्ये काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रज्ञा. सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.